भाजप आणि शिवसेनेमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघावरनं सुरू झालेला वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नसल्याचं समोर आलेलं आहे। कारण कल्याणमध्ये झालेल्या लोकग्राम पुलाच्या भूमिपूजनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दांडी मारल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे चव्हाणांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत हजर राहणं टाळलं का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। कल्याणमध्ये भाजप सेनेत मतभेद कायम। शिंदेंसोबतच्या कार्यक्रमाला चव्हाण अनुपस्थित। रवींद्र चव्हाणांच्या गैरहजेरीनं चर्चेला उधाण। श्रीकांत शिंदे आणि बावनकुळेंनी मतभेदांची चर्चा फेटाळली। कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाद आणि त्यानंतर जाहिरात प्रकरणावरून झालेले रुसवे फुगवे यामुळे भाजप शिवसेनेत सुरू झालेली धुसफूस अजूनही शांत झालेली दिसत नाहीये। याचीच प्रचिती शनिवारी कल्याण पूर्व मधल्या लोकग्राम पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आली। या भूमिपूजनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण अनुपस्थित राहिल्यानं चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदेंमधील नाराजी कायम असल्याचं दिसून आलं। श्रीकांत शिंदेंना याविषयी विचारलं असता त्यांनी भाजप शिवसेनेतील मतभेदांचे आरोप फेटाळून लावले। चव्हाण उपस्थित नाही, त्यांचे वेगळे कार्यक्रम असतील बाबा। आज या कल्याण पूर्वेमध्ये विषय आहे। कल्याण पूर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड आहे, सगळे त्यांचे शहर प्रमुख असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे सगळे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे नगरसेवक आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। चांगलंच चाललेलं आहे। काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत खालत्या स्तरावरती होत असतात, त्याच्याने काय ही एवढी मोठी युती जी आहे, ही युती जी आहे ती वेगळ्या विचाराने या ठिकाणी झालेली आहे। तर या विचाराने झालेली युती, एका वेगळ्या उद्देशाने झालेली युती जी आहे ती एवढ्या छोट्या किरकोळ कारणामुळे जी आहे त्याच्यामध्ये कुठलाही वितुष्ट येणार नाही। आता श्रीकांत शिंदे सारं काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी रवींद्र चव्हाणांच्या अनुपस्थितीनं चर्चेला वाव मिळवून दिलाय। पण भाजपनं मात्र केंद्राच्या निधीतून या पुलाचं काम होणार असल्यानं रवींद्र चव्हाण गैरहजर राहिल्याची सारवासारव केली। केंद्रीय निधीमधनं जे कामं होतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तिथले राज्याचे लोक जात नाही। काही राज्याचे कामं असतात त्यात केंद्रीय लोक इन्व्हॉल्व होत नाही, पण त्याच्यामध्ये असं काही वेगळं मानून घ्यायची गरज नाही आहे। कधी कधी एखाद्या वेळी झाले असेल कुठले मतभेद तर पक्ष नेतृत्व किंवा पक्षाचे आमचे नेतृत्व आहे देवेंद्रजी एकनाथजी, हे दोघंही सक्षम आहे। खरं तर शिंदे फडणवीसांनी या वादावर पडदा टाकलाय। कल्याणच्या वादाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदेंमध्ये चर्चाही झाली। त्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाल्याची चर्चा होती। पण आता स्वतःच्या जिल्ह्यातल्या कार्यक्रमातच सार्वजनिक बांधकाम मंत्री अनुपस्थितीत राहिल्यानं पुन्हा एकदा मतभेदांची चर्चा रंगू लागली आहे। आता हा वाद इथेच थांबतो की कल्याण लोकसभा मतदारसंघात या दोन्ही पक्षातलं बेबनाव पुढेही दिसत राहणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।